तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो पण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक इन एकदम नवीन करकरीत टॉपिक आहे मित्रांनो। ह्याच्यावर कोण रोस्ट बनवलंच नाही, त्याच्यामुळे व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा। आणि तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगतो की हा आहे इंस्टाग्रामवरचा छपरी रोस्टर। भाऊलाच माहिती नाही की रोस्ट म्हणजे काय असतंय, पण भाऊ रोस्ट करतो नक्की। तर चला मग भाऊ रोस्ट कशा प्रकारे करतो आणि भाऊ कुणाकुणावर रोस्ट करतो आणि भाऊचं रोस्टिंग मध्ये काय असतं ते बघून घेऊया। आणि जमलंच तर आपण पण भाऊला करूया। हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। अरे रोस्ट रे, तुम्ही विचार बदला यार। मी आणि ह्या भावानेच विचार बदलला तर कसं चालणार बरं? तुम्ही पण विचार बदला। तर चला मग करूया लगेच। तर मित्रांनो, व्हिडिओ चालू होण्या अगोदरच तुम्हाला सांगतो की कानात एअरफोन टाका, नसेल टाकले असते तर एकट्यात जाऊन व्हिडिओ बघा, कारण की ह्या व्हिडिओ मध्ये शिव्या आहेत। मी नाही शिव्या देत, तो दुसरा वाला देतोय शिव्या। तर आपण त्याच्या शिव्यावर पण रोस्ट करणार आहे आणि त्याला पण करणार आहे रोस्ट। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर चला मग पहिल्या व्हिडिओ पासून सुरुवात करूया। ए भाई वीडियो लगा ना, काय को देर कर रहा है रे, पब्लिक वेट कर रहा है रोस्ट का। तर चला मग एका झटक्यात करून टाकू रोस्ट। घातल्यावर गरम लागतं आणि काढल्यावर गार लागतं। विचार बदला हो, विचार बदला। स्वेटर वा वा वा, नाही आम्ही पुढेचे अजून आम्हाला सांग तू विचार बदला। हा भाऊ एकदम बरोबर, तू येड्या म्हणून तर तुला पुढी पोरी आहेत का माणूस आहे ते तुला काही समजत नाही येड्या। कंट्रोल कंट्रोल। अहो हिडग्या गांडीचे पहिले तू विचार बदल। लोकांना काय ज्ञान देऊ राहिली तू? का तुझ्या डोक्यामध्ये असा विचार येत नाही का? आपण लोकांना काहीतरी चांगलं शिकवायला पाहिजे, काहीतरी चांगलं बनवायला पाहिजे। उठला का सुटलं तेच, हे केल्यावर थंड लागतं ते केल्यावर गरम लागतं। आणि स्वतःला काय समजतात रोस्टर। हा मित्रांनो, हे तेच किडा आहेत की जे शेणात राहतात आणि शेणातल्या किड्याला आपण किती जरी बाहेर काढायचा प्रयत्न केला तरी तो परत शेणातच जाणार। आणि भाऊ पोरीला काय बोलतोय, हेडग्या गांडीचे। भाऊ स्वतः हेडग्या गांडीचा आहे। आता मला एक सांग, त्या पोरीनं शेण खाली म्हणून तू का गु खाणार का? गावाकडच्या पोरामध्ये आणि सिटी मधल्या पोरामध्ये काय फरक असतो माहितीये का? सिटी मधली पोरं म्हणतात तिला गार्डन मध्ये नेऊ की कॅफेत नेऊ, आणि गावाकडची पोरं म्हणतात तिला उसात नेऊ की कापसात नेऊ। वा 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 वा, चांगले अनुभव आहे तुला हिडग्या गांडीचीला। उसात जायचे आणि कापसात जायचे का? हो शाळे गिळेमध्ये जाय नाही का तू? कधी तरी हे धंदे करत फिरे, चाल उसात चाल कापसात। जरा नीट व्हिडिओ बनव, लोक बी पाहतात जरा घरामध्ये। जरा आता व्हिडिओ दिसला ना मला त्या वक्तेच पोर। हा भाऊ, तू पण शाळेत जायचा होताच ना राव, कारण की तुझे पण व्हिडिओ लोक पाहतातच ना भाऊ। आणखी पण टाइम गेला नाही, काय हेडग्या गांडीसारखा करतोय भाऊ? शाळेत जायचं बघ, जा काहीतरी शिकून घे। बात तो सही है। हेलो गाइस, मेरे पास आईफोन है, बाइक है और फटाका है। आपके पास क्या है? मेरे पास है ना एक फार्मासिस्ट की दुकान है, जिथे ना एक प्रोटेक्शनचं पाकिट भेटतं, त्याच्यामुळे ना त्यासारखे गंदे अंडे पैदा व्हायला पाहिजे म्हणून मदत होते। अरे येड्यात जाऊनचे नीट व्हिडिओ बनव। भावा, त्या बाळानंतर काय चुकीचं बोललंच नाही, सगळं बरोबर बोलले। बाईक, मोबाईल आणि फटाका, त्या पोरीच्या हातात फटाका आहे। तुझी नजर गलत आहे, त्याच्यात आमचा काय दोष नाही भावा। आणि दुसरी गोष्ट, तुझ्या घरी जर फार्मसीचं दुकान होतच तर तू कसं काय एवढा येड्या जन्मलास राव? नाही, हे तेच लोक आहेत जे की पैसे वाचवण्याच्या नादात पैदा झालेले आहेत। त्यासारखे गंदे अंडे पैदा व्हायला पाहिजे म्हणून मदत होते। अरे येड्यात जाऊनचे नीट व्हिडिओ बनव। भावाला मुली, छोटं बाळ काहीच समजत नाही, भाऊ डायरेक्ट शिव्या देतो। जर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितला आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका यार। आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या सर्व मित्रांपर्यंत। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, परत सांगतोय। नाही तू ना पुरी कुकरची करून ठेवून दे आता। अरे तुला बोललो मी का फक्त त्याची शिट्टी खराब आहे, तू तर लावून आला त्याला जोर जोरात ठोकणार। भाऊ, तुला कोण सांगितलं की कुकरला डांग असते? मला वाटलं होतं की भाऊ फक्त येडा आहे, पण हे माहिती नव्हतं की भाऊ येड्या भोळाचा आहे। काका तुम्ही ना अमरच राहा, आम्हीच आमची झक मारली जन्माला येऊन। आता काय सांगू तुम्हाला? अरे तुम्ही अशा पोरीं बरोबर व्हिडिओ बनवून राहिले, आमची गांड चालू राहिले। इकडे आम्ही एवढे जवान डांगरे होऊन गेलो 25-25 चे, आमच्या सोबत एक पोरगी व्हिडिओ बनवत नाही, तुम्ही पा वा रे वा। हा भाऊ, हे सगळ्यांना माहिती आहे की तू जन्माला येऊन झक मारली ते तू दुसरं बोल। आणि व्हिडिओ काढायला भाऊ तोंड चांगलं नाही तर मन चांगलं लागतंय, आणि तुझं इथं तोंड पण चांगलं नाही आणि मन पण चांगलं नाही।
बेरोजगार आहे का? हा भाऊ हा. भाऊ तुम्हाला पण पैशांची खूप गरज आहे का? हा भाऊ हा. मग कामाला जाय ना मादरचोद, आरामाचे पैसे कोणत्या बाप देणार आहे का? हा मित्रांनो, ते हेच लोक आहेत जे त्यांना स्वतःचा डायलॉग माहिती राहत नाही, काय बोलायचं आणि काय नाही ते, आणि स्वतःला रोस्ट समजतात. अबे ते पहिलंच बेरोजगार हा म्हणलाय, कामाला कुठून जाईल? ये डांगीच्या. गजब बेइज्जती है. नाम क्या है? काम क्या है? अरे चक्रम भेजायचे काहीतरी गोरी कापासाठी थांबलो आलो आणि तू खुशाल तिकडे हे करू आला का? गोरी कोणत्या बाप कापन का? चाल लवकर. अरे भावा, ते त्याचा टॅलेंट दाखवून व्हिडिओ काढतोय. हे येडे डांगीचं त्याला शिव्या देऊन रोस्ट करतोय. आता ह्याला कोणतरी सांगा रोस्ट मध्ये आणि शिव्यामध्ये लय फरक राहते म्हणून. हे उगे येड्या डांगीच्या आणि करते. तर चला मग मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला बाय बाय.